रात्रीच्या अंधारात कोल्हापूर पेटलं. सिद्धार्थनगर परिसरात तुफान दगडफेक. दोन्ही गटांकडून वाहनांची तोडफोड, जाळपोळ. तोडफोड आणि दगडफेकीनंतर वातावरण तापलं. एरवी शांत असणारं कोल्हापूर 22 ऑगस्टच्या रात्री अचानक अशांत झालं. 2 गटात वाद झाला, दगडफेक झाली, तोडफोड झाली आणि शेवट जाळपोळीनं झाला. पोलिसांच्या समोर काही तास हा सगळा राडा सुरू राहिला आणि रात्री उशिरा हा राडा थांबेपर्यंत सगळीकडे दगडांचा आणि काचांचा खच पडलेला. रात्रीतून कोल्हापूरचं वातावरण गढूळ झालं होतं. याचं कारण ठरलं मंडळाचे फ्लेक्स आणि साऊंड सिस्टीम. सुरुवातीला वाद झाला आणि काही मिनिटात या वादाचं पर्यावसन थेट जोरदार फेकीत आणि तोडाफोडीत झालं. दोनही बाजूंनी जोरदार दगडफेक करण्यात आली. बराच वेळ ही सगळी धुमश्चक्री सुरू होती. नेमकी कुठे आणि कशी घडली ही घटना? घडलं असं की कोल्हापुरातल्या CPR चौकाकडून सोन्या मारुती चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या सिद्धार्थनगरच्या कोपऱ्यावर भारत तरुण मंडळाच्या राजे बागस्वार फुटबॉल क्लबचा फ्लेक्स लावलेला. या फुटबॉल क्लबचा 31वा वर्धापन दिन होता. त्यानिमित्त रात्री काही कार्यक्रमांचंही आयोजन केलेलं. त्यासाठी सिद्धार्थनगर कमानीजवळ फ्लेक्स, साऊंड आणि लाईटची अरेंजमेंट केलेली होती. त्यालाच काही लोकांनी आक्षेप घेतला आणि वाद सुरू झाला. या प्रकरणाची स्थानिक पोलिसांकडे तक्रार गेल्यावर तिथं पोलीस आले आणि पोलिसांनी ते सगळं सामान काढायला सांगितलं. इथंच मंडळाच्या सदस्यांना राग आला आणि त्यानंतर रात्री उशिरा काही लोकांनी मद्यपान करून तिथं गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यानंतरच सगळी दगडफेक झाली अशी माहिती समोर येते. याबद्दल पोलिसांनी काय म्हटलंय ऐकूयात. 2 समाजामध्ये गैरसमजुतीने एक वाद झालेला आहे. स्थिती हाताळण्यात आलेली आहे. स्थिती शांतता आहे. दोघांना वेगळा वेगळा करण्यात आलेला आहे आणि सध्या स्थिती शांत आहे आणि पुढची कारवाई चालू आहे. नेमकं कारण याचं काय समजलंय काय? जे प्रिलिमिनरी कारण आहे तो कार्यक्रम चालू होता, त्यामुळे काहीतरी गैरसमजीमुळे दोघा समाजामध्ये तेट निर्माण झालेला होता. पण आता स्थिती शांत आहे व चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळण्यात आलेली आहे. स्थिती शांत आहे सध्या. चुकीचे मेसेज समाज माध्यमात व्हायरल होत आहेत, त्या सगळ्यांना काय आव्हान कराल? काय नेमकी घटना होती आणि त्या घटनेचं विद्रुपीकरण करून काही जण त्या ठिकाणी प्रयत्न करताना देखील दिसत आहेत, त्या सगळ्यांना काय आव्हान कराल? सगळ्यांना तेच आवाहन करतो की अफवाचे बळी पडू नका. सध्या स्थिती शांत आहे. ते अचानकपणे घडलेली घटना आहे आणि दोघे समाजचे नेता जे प्रतिष्ठित नेता मंडळी आहेत त्यांनीसुद्धा आवाहन केलेलं आहे की असं कुठलाही मेसेज पुढे जाऊ नये. तर सगळ्यांना आवाहन करतो की अफवाची बळी पडू नका. स्थिती शांत आहे. काय सामाजिक तेटचा प्रश्न नाही. साहेब, आतापर्यंत या ठिकाणी कुणाला अटक ताब्यात घेतली किंवा काय? ते पुढची कारवाई आम्ही करणार आहे. त्याप्रमाणे कारवाई चालू आहे. जखमी किती जण झाले आणि त्याबद्दल पण माहिती गोळा करणं चालू आहे. पण जास्त कोणाला विजा झाली नाही. असा प्रिलिमिनरी तर असं दिसतात की कोणाला काही जास्त मार नाही आहे. पोलीस फौजफाटा किती तैनात करण्यात? आता ते आम्ही जगावरती आलेलो आहे. आढावा चालू आहे. 2-3 पोलीस स्टेशनच्या आणि कंट्रोलची RCP सुद्धा आलेली आहे. पुढची कारवाई चालू आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार जवळपास दोन्ही गटांकडून तुफान दगडफेक केली. गाड्या फोडल्या गेल्या. गाड्या पलटी करून त्यांची नासधूस केली. काही वाहनं थेट जाळून टाकण्यात आली. जवळपास तास-दीड तास कोल्हापुरातला सिद्धार्थनगर परिसर हा धुमसत होता. विशेष म्हणजे पोलिसांची कुमक दाखल झाल्यानंतरही बराच वेळ हा राडा सुरू होता. अखेर नंतर अतिरिक्त कुमक मागवावी लागली. स्वतः पोलीस अधीक्षकांसह सगळे वरिष्ठ अधिकारी रस्त्यावर उतरले. तेव्हा ही जाळपोळ आणि दगडफेक थांबवण्यात पोलिसांना यश आलं. या सगळ्या घटनेनंतर पोलिसांनी 100 ते 150 जणांवर गुन्हा दाखल केलाय. या दगडफेकी दरम्यान काही पोलिसही जखमी झाल्याची माहिती आहे. आज सिद्धार्थनगर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांची सगळीकडे करडी नजर आहे. चुकीची माहिती पसरवून वातावरण अशांत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशाराही पोलिसांनी दिलाय आणि त्यामुळेच कोल्हापुरात आज वातावरण शांत राहणार का यावर आपले लक्ष असणार आहे. कोल्हापूरहून दुर्वा दळवीसह ब्युरो रिपोर्ट लोकमत.com.